प्रथमतः तुमचा परिचय द्या. नमस्कार, माझे नाव स्वराज प्रकाश चव्हाण. प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय. तर आपण आज शेळीपालन भरपूर ठिकाणी पाहिले. तर आज आपण शेळीपालनाचा जर विचार केला तर कोणत्या ब्रीडमध्ये शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे? बिटल ब्रीड. बिटल ब्रीड. हे बिटल ब्रीड का निवडावं, म्हणजे का शेतकऱ्यांनी निवडलं पाहिजे, अगदी थोडक्यात माहिती सांगायची. बिटल ब्रीडची कानाची लेंथ, हां हाईट, हां वेट हे सगळं कसं असतं? चांगलं. म्हणजे आज आपण जर बिटलची शेळी पाहिली तर आता ही मित्रांनो पाहू शकता तुम्ही, लागवडीयोग्य फिमेल आहे, जवळजवळ 30 ते 35 किलो भरेल. आणि या चांगल्या प्रतीच्या अशा ज्या शेळ्या असतात तर यांचं उत्पन्न सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं होतं. तुम्ही ब्रीडर पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त क्वालिटीमध्ये ब्रीडर आहे. आपण जर चांगल्या प्रतीचं कामकाज केलं, मला हेच सांगायचं वारंवार, आपण जर चांगल्या प्रतीचं कामकाज केलं मित्रांनो आणि आपलं कुटुंब जर एकत्र असेल तर व्यवसायाला चांगल्या प्रकारची गती येते. आणि आपण एकत्रित काम केलं, आपला व्यवसाय मोठा होतो. तर आपण आज हे जे कामकाज पाहतात तर शेळी पालनामध्ये बिटलला खूप मागणी आहे. बिटलचं जे वजन, उंची, लांबी, बोन साईज या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात. त्यामुळं बाजाराचा विचार करता, मार्केटचा विचार करता, विक्री मार्केटचा विचार करता आपण बिटल शेळीपालन केलं पाहिजे. आज बकरी ईद असेल, लागवडी किंवा मीटिंगसाठी जे ब्रीडर लागतात, हे बिटलला खूप मागणी असल्यामुळं शेतकऱ्यांचा कल याच्याकडे बिटलकडे खूप आहे. आणि मित्रांनो आज चव्हाण गोट फार्मवर 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी आपण शेळीपालनाची एक खास ऑफर लावलेली. कोणतीही याच्यातली 30-35 नागामधली कोणतीही फिमेल घ्या, लागवडी घ्या, मोठी स्ट्रक्चरमधली शेळी घ्या, 14,999 रुपयामध्ये तुम्हाला सर्व फिमेल, म्हणजे एक प्रतिनग 14,999 या मात्र किंमतमध्ये तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो या ऑफरचा तुम्ही लाभ घ्यायचा. अतिशय सुलभ आणि चांगल्या प्रतीच्या पाटी आहेत. तर मित्रा एकदा जे शेळी पालनाचं खाद्याचं नियोजन असतं ते कशा प्रकारे करता तुम्ही? सकाळी खुराकाचं नियोजन ओल्या चाऱ्यामध्ये काय देता? तुरबुस्सा नाही, ओला चाऱ्यामध्ये कुट्टी, मोर घास. सुक्या चाऱ्यामध्ये काय टाकता शेळ्यांना? तुरबुस्सा, सोयाबीन बुस्सा, हरभरा बुस्सा. आणि खुराक जो असतो सकाळी त्यामध्ये काय देता? चुनी, मका, गहू. तर आपण आज शेळीपालनाचा विचार केला तर आज बरेचसे आजार, उपचार बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतात. आपण थोडंसं शेतकऱ्यांना सांगा, सर्दी, ताप, कणकण या गोष्टी असेल तर आपण सर्दीसाठी कोणतं इंजेक्शन दिलं पाहिजे शेळ्यांना? सर्दीसाठी एन्ड्रोडेक्टेन हे इंजेक्शन दिले पाहिजे. जर शेळ्यांना ताप आला तर कोणतं इंजेक्शन दिलं पाहिजे? मेलनेक्स प्लस. आणि जर शेळी चारा वगैरे खात नसेल तर कोणतं दिलं पाहिजे? ट्रायबेट. आणि जर मोठा PPR असेल, FMD, गोटपॉक्स, ET यासारखे मोठे आजार जर झाले तर कोणती हायर ट्रीटमेंट केली पाहिजे? त्यांना इनमॉक्स. त्याला जोडीला कोणते इंजेक्शन दिले पाहिजेत? मेलनेक्स, ट्रायबेट, एन्ड्रोडेक्टेन. ही ट्रीटमेंट किती दिवस करायची? 10 दिवस. सबकट असतात का इंट्रामास्क्युलर? इंट्रामास्क्युलर. म्हणजे मित्रांनो पाहू शकताय हा स्वराज जो आहे हा अतिशय लक्ष देतो. म्हणजे लक्ष दिल्यामुळं आपण जर कुठं आज गेलो, घरातला जे मेन माणूस असतो हा जर कुठं फिरायला गेला किंवा बाहेर काही कामासाठी गेला किंवा शेळ्या खरेदीसाठी गेला किंवा एखादी ऑर्डर देण्यासाठी गेला तर मित्रांनो छोट्या मुलांनी सुद्धा आपण काम करताना आपल्या कामावर मागं त्यांनी सुद्धा शिकलं पाहिजे. तर हे स्वराजकडून तुम्ही सुद्धा शिकण्यासारखे. ह्या लक्षात ठेवायचं मित्रांनो, व्यवसाय आणि नोकरी यामध्ये खूप फरक आहे. नोकरी तर मिळतेच, परंतु नोकरीमध्ये ठराविक गरजा पूर्ण होतात. आपण जर व्यावसायिक बनलं तर 100% आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होऊन एक आपण आपला स्वतःचा मालक असतो या दृष्टीने आपण जर विचार करायचा आहे. तर मित्रांनो शेळी पालनामध्ये आज आपण हा व्हिडिओ अतिशय छान बनवलेला आहे. तर व्हॅक्सिनेशनच्या जो काही व्हिडिओ असेल किंवा पुढील नवीन मालाची अपडेट असेल तर मी मित्रांनो 100% पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत जाईल. असंच तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ, मालाची क्वालिटी, पिल्लांची विक्री, आजार, उपचार, पिल्लांचं संगोपन या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100% पाहायला मिळतील. फक्त तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नवनवीन तरुण आपल्या चॅनलच्या माध्यमामधून, आपल्या व्हिडिओच्या माध्यमामधून घडले जातील आणि बिटलचं जे कामकाज असतं याचं विक्री मार्केट प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध होईल ह्या दृष्टीने आपण कामकाज करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही याचे एक उत्कृष्ट शेळीपालक बनता. धन्यवाद.